बाबा ओ बाबा उठा म्हटलं, चहा घ्या घ्या. मी नाही घेते चहा, फेकते चहा तिकडे. काब काय झालं तुम्हाला? काब पेता नाही चहा तुम्ही? मी नाही सांगत, जाय तू इथून. सांगा ना काय झालं ते तर सांगा मले. मले लग्न करायचं आहे, तुझ्या बापाले सांग माया लग्न करून दे. काय काही पण बोलताय का? काही लाज वाटते की नाही तुम्हाला? तुमचा नातू 35 वर्षाचा झाला, त्याचं लग्न लावताय की तुमचं लग्न लावता? हा मग तुझी वतनी तर मी काय करू? मला बी राहू दे तू का बिन बायकोचा. दोन दोन तर बायका गेल्या तू ना, मग आता तिसरी बी करतो. काही लाज वाटते की नाही तुले? माईला शरम काढतोय का बडब्या? मा इस्टेट म्हणली एक फुटी कोडी बी देणार नाही तुला. मा पुढचा अंडा न मले शिकवतोय का? हा इस्टेट म्हणली फुटी कोळी देणार नाही म्हणे. 3 एकर तर ठेवलाय तू ना. मनमन तसे शोक केले तू ना जवानी मध्ये. 2-2 बायका केल्या तरी पण सुधरत नाही का तू? तू माशी जास्त बोलू नको बेटा, नाही तर मी तुझे लग्नच होऊ देणार नाही. पुऱ्या लोकायला सांगेन महा तू दारू पेतो. माव व मा ह्या म्हाताऱ्याला काही पाहतीये? हा लग्न करायचं म्हणतोय. काय झालं रे? काय तमाशे लावले तुम्ही सकाळी? पाय ना मा तू, हा म्हातारा लग्न करायचं म्हणतोय. माय 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 तोंड झोळाचं राहिलाय आता या म्हाताऱ्या पायी. ह्या वयात लग्न करायचं म्हणतोय. 9 एकर वावर होतं ना बापा, 3 एकर राहिलाय ना, ते तर राहू दे. मा लेका करता तेच ना मा, 3 एकर आहे तर माय होईन, नाही तर मला कोण देईन पोर? काय म्हणताय तुम्ही म्हटलं? काही लाज वाटते की नाही तुम्हाला? तुमच्या नाताचं लग्न करता की तुमचं लग्न करता? समजायला पाहिजे तुम्हाला. या वयामध्ये लग्न करायचं म्हणताय तुम्ही, काय म्हणतील लोक? लोकांचं टेन्शन घेत नाही मी. लोक गद्यावर पण बसू देतानी ना पैदल पण चालू देतानी. वयची बॉम्ब 4 दिवस. तुले तर कोणी काही म्हणणार नाही, पण मला उठ लागून जाईन ना. मला कोणी पोर देणार नाही ना. हा मग पहिलेच तर पोरी भेटता नाही, मग कोण दिन महालेकाले पोर? लोक म्हणणार नाही तू का लग्न करतोय रे? पहिले तुझ्या म्हाताऱ्याचं लग्न कर. ते तर तुम्ही मला नको सांगा. मग त्याच्याकरता मी बिनलग्नाचं राहू का? याचं वहीन वहीन होणार बी नाही. कोण देते याले पोर? पहिलेच तर पोरी भेटता नाही. हो हो महालेकाले म्हणताय तुम्ही, मग तुमचं वहीन का? कोणची बाई करीन तुमच्यासोबत लग्न? हा मग तयार आहे ना एक बाई, विचारलाय मी ना तिले. आव म्हणते आहे ते तर एका पायावर उभी आहे माझ्यासोबत लग्न करायसाठी. समजायला पाहिजे तुम्हाला. ह्या वयामध्ये लग्न करायचं म्हणताय तुम्ही. समशानात तर गौऱ्या गेल्या तुमच्या. नाही वा मा, जुनं खोळ आहे ते. अजून काय झालाय त्याचं? पहिलं अनाज खायला येते ना. हे पाय शिडलेच आहे, करू नको. मी तुला पहिलेच सांगतोय, ह्या वयामध्ये लग्न करतोय का तू? वय काय आहे तुझं? करतू काय आहे तू? समजते की नाही तुले? तू जास्त बोलू नको बेटा, नाही तर मी 3 एकर वावर मा होणाऱ्या बायकोच्या नावावर करून देईन. शहाणपणा करजोस नको जास्त. माय 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 मा बापानं मला वावर पाहून दिली आणि आता पुरं उडवत चाललाय. 9 एकर होतं, 3 एकर बी राहू देत नाही. हा कावा मी काय म्हणतोय तुले? किचन मध्ये काजू बदाम न मनुखा कोण आणले म्हटलं? मी ना आणले रे त्या. का काय झालं? पाहिलं बहीण, ह्या वयामध्ये काजू बदाम न मनुका खातोय तो का नाही? दात फुटता येले. बरं मी तेच म्हटलं, कोण आणल्या काजू बदाम न मनुखा? ते सगळं सोडा. म्हातारा काय म्हणतोय काही माहित पडले की नाही तुम्हाला? नाही का काय झालं? तुमचा बाबा लग्न करायचं म्हणतोय. जा तुमच्या बाबाले बायको शोधून आणा. काय बोलताय तुम्ही? खरं आहे का हे? हा मग जा तयारीला लागा तुम्ही. मी काय म्हणतोय म्हटलं, घोडा नको सांगजो, बग्गी सांगजो. बग्गीवर कसं उठून दिसतो नवरदेव. हाव काही पण का या वयात कोणची बाई लग्न करते तुमच्या सोबत? चांगल्या पोरायले पोरी भेटतानी आहे ना तुमचं होते आहे का आता? हा मग काबा होणांनी. वावर आहे ना महापाशी. वावर आहे तर पावर आहे. वावर आहे तर काय झालं मग? या वयात लग्न करताय का तुम्ही? कोण करीन तुमच्या सोबत लग्न? कोण करीन? तयार आहे म्हटलं गुंफाबाई, एका पायावर उभी आहे. हा ते गुंफाबाई, ते पादरी, तिला आणताय का तुम्ही घरात? दिवसभर पादत राहते ते ना, तुम्ही तिला आणताय घरात? काही पण बोलतोय का? आराम करा तिला. तू होणारी आजी ते. माय 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 त्या गुंफाबाईला आणतोय ह्या घरामध्ये. ते पूर्ण घरामध्ये पादत राहीन, वाद सोडत राहीन. मला तर जेवण पण धकणार नाही. 2 पोळ्या कमी होऊन जातील मा.
हे पहा, तुम्ही त्या गुंफाबाईले काही पण बोला नको, नाही तर माझ्यासारखा खराब माणूस कोणी नाही. पहिलेच सांगतोय मी, सर्व सहन करीन, पण गुंफाबाईले कोणी काही बोललं ते सहन करणार नाही मी. बाबा, तुमचं लग्न होणार नाही म्हटलं. 2 टाइमचे चहा न 2 टाइमचं जेवण भेटते, ते गुच्चाप करा ना बसा. कसं का होणार नाही? तू रोखशील का मला टाकल्या? तू हे टकलस वाजून टाकीन मी माझ्या लग्न केव्हा पण करो, तुले काय करणार रे? हा वयात लग्न करसान तुम्ही? काय खावडसान त्या बाईले? काम तर 20 वर्ष झाले सोडलाय तुम्ही ना. ते तर टेन्शन नको घेऊ तू. 3 एकर आहे मापाशी, विकून विकून खाईन मी. 3 एकर वावर आहे म्हटलं, डालभर रुपये येतील. मग माकरता काही ठेवतो की रंडवा राहू दे तुम्हाला? हाव ना, तर इकतच चाललाय तो. तू तुझ्या पाय ना, तू मा भरोशावर बसलाय का? मी माय पाहतोय. माय पाहिलं बहीण बुड्ढा विना वाजवायच्या वयामध्ये गिटार वाजवतोय. समजायला पाहिजे तुम्हाला बाबा. मालक 35चा झाला, त्याचं पाहता की तुमचं पाहता? ते तू मला नको सांगू. मी पाहून घेतलं कोणी कोणाचं नाही आहे, म्हणून मी पुढची सोय लावतोय. मग का तुझी सोय लावतू बापा? मला राहू दे तू का मग रंडवा? समजायला पाहिजे तुला, मा नातू राहिलाय ना, तू गोड घेत नाहीये. वहीन ना बेटा, तू रडू नको तू. काय वहीन व मा, मी तर आता काट्यावर अंग टाकून दिलाय.